तो कॉन्ट्रॅक्टर सरकारचा जावई आहे का, त्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देतो की तो कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो सरकारचा जावई नाही. दुसरा प्रश्न जावयावर विचारलाय. प्रश्न बोला मंत्री महोदय. आपण जावईच नाही तर मोठा आणि छोट्याचा प्रश्नच येत नाही. सन्मान्य सदस्यांचा प्रश्न असा आहे की ठेकेदार सरकारचा जावई आहे का, तर त्याचं पण मला उत्तर दिलं पाहिजे. ठेकेदार सरकारचा जावई नाही. मंत्री महोदय आपण उत्तर द्या. नाही उत्तर सन्मान्य सभापती महोदय तुम्ही संरक्षण द्या. तुम्ही तिकडे लक्ष आई द्या. साहेब बसून बोलतायत. तर पहिल्या टप्प्यातली जी टेंडर काढली त्याच्यामधले सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं ती वस्तुस्थिती खरी आहे की 212 रस्त्यांचं जे टेंडर होतं ते टेंडर मेसर्स रोडवेज सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं होतं, ते रद्द करण्यात आलं. परंतु पुन्हा एकदा ते टेंडर काढलं गेलं, त्याच्यामध्ये 208 रस्ते याच्यामध्ये समाविष्ट केले गेले आणि NCC नावाच्या कंपनीला हे काम आता मिळालेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की सन्मान्य सदस्यांनी प्रश्न विचारला की ज्यांची कॉन्ट्रॅक्टरकडनं दिरंगाई झाली त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आलेली आहे. तर मला सभागृहाला सांगितलं पाहिजे की ज्यांच्याकडनं दिरंगाई करण्यात आलेली आहे त्याच्यातून त्यांच्याकडनं दंड वसूल करण्यात आलेला आहे. एकूण 111.87 कोटीचा दंड हा NCC प्रायव्हेट लिमिटेड, मेगा इंजिनिअरिंग, दिनेश चंद्र आर अग्रवाल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, इगल इन्फ्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडनं वसूल करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये पूर्वी 64 कोटी रुपये हे रोडवेज सोल्युशनकडनं देखील सरकारनं घेतलेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पहिल्या टप्प्यामध्ये रोडवेज सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं काम हे रद्द जरी केलेलं असलं तरी त्यांच्याकडनं देखील 64 कोटी रुपयाचा दंड जो आहे तो वसूल करण्यात आलेला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 6198 कोटीची जी कामं आहेत त्याच्यामध्ये L1 हे कोण आहेत ते देखील माझ्याकडे त्याची यादी आहे, त्याची नावं पाहिजे असली मी आपल्याला सांगू शकतो. परंतु L1 मध्ये अजून देखील निगोशिएशन काय होऊ शकतं का, अजूनही रेट कमी करून ते महानगरपालिकेला देऊ शकतात का याची चाचपणी सुरू आहे. परंतु पहिल्या टप्प्यामध्ये रोडवेज सोल्युशनचं काम काढून घेतलंय ही वस्तुस्थिती खरी आहे. माननीय सदस्य दानवे साहेब. सभापती महोदय यांचा प्रश्न होता म्हणून तुम्हाला. माझे मित्र प्रसादजी लाड यांनी उपस्थित केलेला प्रश्न, परंतु त्यांच्या प्रश्नाला माननीय मंत्र्यांनी प्रसादजीच्या प्रश्नाला जावई नाही अशा प्रकारचं उत्तर दिले. पण ते जावई कसे आहेत मी सांगतो. वा. कारण जे माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे, ज्या ज्या पद्धतीनं या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाच्या निविदा प्रक्रियेच्या अनियमितता ते जर बघितलं तर खरोखर सरकारचा जावई आहे अशा पद्धतीनं त्याला सगळ्या पद्धतीनं ट्रीटमेंट दिलेल्या दिसतात. खरं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी 2 वर्षात पूर्ण खड्डेमुक्त मुंबई करण्याची घोषणा केलेली होती आणि उच्च प्रतीचे काँक्रीटचे रस्ते करायचे हे सांगितलेलं होतं. या निविदेमध्ये 2022ला जी निविदा प्रसिद्ध झाली त्यात शेड्यूल ऑफ रेट्स 20% वाढविण्यात आले. म्हणजे टेंडर लावण्यापूर्वी जुना जो शेड्यूल ऑफ रेट म्हणजे SOR होता यात फरक 20%चा होता. याच्यात किती जणांनी सहभाग घेतला हे आपण आता सांगितलेलं आहे. याच्यात जर आणखी महत्वाचं की याच्यामध्ये ज्या 5 कंपन्या आल्या होत्या याच्यात टेंडरमधील नमूद क्लास अन्वये ऍडव्हान्स मोबिलायझेशनसाठी BMC कडे मागणी केलेली. म्हणजेच यांचेच पैसे घ्यायचे आणि यांचंच काम करायचं अशा पद्धतीनं, स्वतःचा 1 रुपया न घालवता काम करायचं अशा पद्धतीनं या कंत्राटदारांना जावायला अशा पद्धतीने ट्रीटमेंट देत असतात. ती दिलेली एक. दुसरी गोष्ट, आजच्या रोजी नॅशनल हायवे असेल, वेगवेगळे राज्याचं सुद्धा नॅशनल हायवे विभाग आहे, केंद्राचं नॅशनल हायवे विभाग आहे, हे 1 किलोमीटरला 10 कोटी रुपये किलोमीटर अशा पद्धतीने त्याचे रेट्स आहेत सभापती महोदय. इथं ह्या BMCचे याचे 16 कोटी रुपये पर किलोमीटर आहेत. आता या सगळ्या विषयामध्ये अनियमितता अनेक झालेल्या आहेत. एक शिंदे साहेब त्याच्यात पुढे बोलतील. फक्त माझा प्रश्न याच्यामध्ये असा आहे की याच्यामध्ये वारंवारच्या 2दा निविदा झाल्या, चुकीच्या पद्धतीनं करणाऱ्या अधिकाऱ्यावर आपण कारवाई करणार का? एक. दुसरं, याची चौकशी लोकायुक्ताकडे देणार आहे का? 2. आणि RSIL या कंपनीस काळ्या यादीत टाकण्याबरोबरच कंपनीचे संचालक यांना
यांचा DN क्रमांक फ्रीज करण्यात येणार आहे का, हा माझा प्रश्न आहे. ते जर नाही केलं तर सरकारचे जावं हे सिद्ध होईल सभापती महोदय.